मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन, परिपूर्ण सत्यता. मावळ सत्य लाईव्ह बुलेटिनमध्ये मी रामदास वाडेकर. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये भात शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी, मावळ, जुन्नर, खेड, आंबेगाव या पश्चिम भागामध्ये मुख्य पीक भात आहे आणि सगळे शेतकरी भात पिकाच्या लावणीपूर्वी मशागतीची कामं करताना आपल्याला पाहायला मिळतात. माझं नाव अनंता किसन बोडके, माझी पत्नी आशा अनंता बोडके. आमचं गाव पोमगाव, मुळापूर, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. तर ही आमची खरीपाच्या पिकाची पूर्वतयारी चालू आहे. पेरणी वगैरे झाली, 8 दिवस झाले पेरून. आता पावसाची वाट बघतोय, तोपर्यंत त्यापूर्वीची साफसफाईची कामं चालू आहेत शेतीमधली. आम्ही जिरा कोलम बियाणं पेरतो आणि इंद्रायणी आणि आंबे मोहरसुद्धा असतो काही काहींचा. खरीपाच्या जमिनीला इंद्रायणी आणि कोलम असतो आणि पानवळी जमीन आहे त्याला आंबे मोहर असतो 57चा. शेतात कामाला यायचं, पै करायची, परत लावणी करायची, जुळणी, मळणी सर्व ते करीतो आम्ही घरीच. किसन तुकाराम बोडके, माझे नाव किसन तुकाराम बोडके, मुक्काम मुळापूर, पोस्ट पोमगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे. आंबे मोहरचं महत्त्व म्हणजे आमच्या भागामध्ये आंबे मोहरच्या जमिनी आहेत. आंबे मोहरचं जुनं तांदूळ म्हणजे असा की त्याची मशागत, शेणखत 1 नंबर क्वालिटी. त्याला 4 क्वालिटी आहेत. 1 नंबर 1 दाणी, कलर 2 नंबर, 3 नंबर वास, 4 नंबर क्विंटलला 70 किलोचा उतारा पडला पाहिजे, तर तो 1 नंबर तांदूळ म्हणायचं. आणि त्या तांदळाचं असं आहे की म्हशीचं दूध, जर्सी गाईचं दूध ही जीवनसत्व याच्यामध्ये. आता जरी कुठली संकरित भातं जरी जास्त पिकत असतील तरी जीवनसत्व ह्या आंबे मोहरच्या तांदळाला जो आहे हा कुठल्याच तांदळाला नाही. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.